समर्थ दोस्त. तर आज आपण बनवणार आहे मेथीचे मठे बनवणार आहे. आणि ही मेथी आहे ना, मी साफ करून घेतलेली आणि हिला आता मी चांगलं धुवून कापून घेईल. जी मी धुवून घेतलेली, निसून साफ करून घेतलेली आणि जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची. आणि वाटलं तर तुम्ही ती मिक्सरमधून बी काढू शकता, पूर्ण पेस्ट बी बनवू शकता. पण मग मला अशीच आवडते आणि अशी खूप छान लागते, खूप टेस्ट देते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागते अशी. पण आता इथे मी ही सगळी मेथी ना चांगली बारीक कापून घेईल. जेवढी मला बारीक कापता येईल तेवढी मी बारीक कापून घेईल. आणि नंतर मग आपण याच्यात बघूया काय काय टाकायचं. खूप सुंदर लागते अशी ही मेथीची भाजी. आणि सीझन चालू आहे, हिरव्या भाज्या जेवढे खाता येतील तेवढे खायला पाहिजे. पण आपले पोरं इतके खूप नखरेदार आहे, जे हिरव्या भाजीपाला खायला खूप कंटाळा करतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की त्यांना हिरवी भाजी खाऊ घाला. अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर ह्या पद्धतीने. आणि ह्या पद्धतीने अगर तुम्ही खाऊ घातले तर तुम्ही नक्की पोरं खातील. तर इथे मी सगळी भाजी कापून घेतलेली मी एका याच्यातही काढून घेईल. आणि नंतर मग आपली पुढची प्रोसेस ही पण. आणि कधी कुठलीही भाजी असं कापून कधीच ती धुवायची नाही, तिच्यातलं सगळं जीवन सगळं चाललं जातं. इथं मी आता मैदा घेतलेला, हा टोटली 1 किलो मैदा आहे आणि तोही चांगला चाळून घ्यायचा आहे. कुठलंही आयटम बनवायच्या आधी ती कुठलंही पीठ असो ते चाळून घ्यायचं त्याच्यात, कारण की कुठलंही दाणा राहायला नको. आणि एखाद्या वेळेस कसं पाकिट पण असलं तरी त्याच्यातलंही काही निघू शकतं. तर ती हे आपण मस्तपैकी याचं चाळून घेऊ. आणि चाळल्यामुळे गठोळ्या गाठी म्हणजे खडे वगैरे काही राहत नाही. कारण कणिकचे बी हे खडे राहतात तर ते निघून त्यानंतर मग मी इथं ओवा घेतलेला, त्या चांगल्या हातात मस्तपैकी चुरून त्या टाकायच्या. आणि मी थोड्या जास्त ओवा टाकले, जवळजवळ 2 चम्मच ओवा घेतलेले आहेत मी, 2 ते 3 चम्मच. आणि त्यानंतर मग इथं काळी तीळ घेतलेली, ती 1 चम्मच घेतलेली, 1 मोठा चम्मच अर्धा. तर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आणि नंतर मग थोडंसं हे बघा इथं मस्तपैकी आता हे इथं मी तूप घेते. तुम्ही तुपच्याऐवजी तेल बी घेऊ शकता. इथं मी जवळजवळ 3-4 चम्मच तूप टाकलं. आणि त्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून मग नंतर मग आपण कणिक मळून घेऊ. जसं नॉर्मल आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचे हाताने. आणि नॉर्मल पाणी घ्यायचं आहे, जास्त काहीच नाही, कोमट वगैरे काहीच नाही, नॉर्मल घ्यायचं आहे. वाटलं तर तुम्ही गरम पाणी घेऊ शकता, त्यात काही हरकत नाही आहे. पण मी थंड पाण्यानेच भिजणार आहे. तर ह्या पद्धतीने मस्तपैकी आपण हे मिक्स करून घ्यायचं. आणि हे बघा, आणि मिक्स केल्यानंतर बघायचं लागल्यास अगर तुम्हाला तूप थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता. मी इथं मला थोडं कमी वाटत होतं तर मग मी इथं थोडंसं अजून तूप टाकलं. आणि हे पण आता थोडंसं मिक्स करून घेईल. आणि त्यानंतर मग हे मिक्स केल्यानंतर आपण मस्तपैकी आता पाणी टाकून तो कणिक मळून घेऊ. आणि असताना इथं थोडंसं चवीनुसार लाल तिखट टाकलं. त्यानंतर मग गरम मसाला, हळद, हिंग आणि धनिया पावडर टाकली. टेस्टनुसार टाकायचं तुम्ही, जास्त काहीच नाही. आपले काही मसाले जे वाटले तुम्हाला ते टाकू शकता. इथं वाटलं तर शेजवान चटणी टाकू शकता टेस्टसाठी. इथं मस्त हिंग वगैरे मी टाकलं. आणि त्यानंतर जी आपण मेथी चिरून ठेवलेली ती टाकून घ्यायची. इथं धनिया पावडर मी थोडी जास्त टाकली. आणि ते
जी आपण मेथी आहे ती टाकून घ्यायची आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं ते आधी. आता हे मिक्स होणार नाही, कारण की कोल्ड आहे ना ते व्यवस्थित मिक्स होणार नाही. पण जेव्हा तुम्ही पाणी टाकणार तर ते लगेच गोळा व्हायला लागेल. आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं मसाला तो याला लागून जाईल. या पद्धतीने आणि थोडं थोडं पाणी टाकून तो आपण आता एक गोळा तयार करून घेऊया. आणि त्यानंतर मस्तपैकी आणि थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त टाकलं ना तर आपलं आलं असून जाईल आणि थोडं आपल्याला पाहिजे तो आकार देता येईल आणि लाटायला बी थोडं हे जाईल. आणि तुम्हाला माहिती मैदा हा पाणी सोडतं नंतर मग ना तर तुम्ही किती नंबर भिजलेलं असलं ते आलसून जातं. म्हणून थोडं थोडंच पाणी टाकायचं. हे मी आता थोडं पाणी टाकून मस्तपैकी कणिकचा डो तयार करून घेईल. आणि नंतर मग पूर्ण तयार झाल्यावर हे याला मस्तपैकी झालेलं आहे. थोडंसं मी तेल लावून चोळून घेतलं आणि इथं मी आता 5 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवून देईल. जास्त वेळ नाही ठेवायचे, तर 5 ते 10 मिनटं ठेवायचं. आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटानंतर मी परत चेक केलं आणि इथं मस्तपैकी आपला झालेला आहे गोळा. आता इथं आहे ना इथं मी आता 2 गोळे घेतले आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून छोटे छोटे गोल गोळे करेल आणि ते लाटून घेईल. तर इथं तुम्ही पाहिजे त्या आकाराचा तुम्ही बनवू शकता. आता मी इथं गोल बनवेल, तुम्हाला मी दाखवते. आणि जेवढं बारीक लाटता येईल तेवढं बारीक लाटायचं आहे, जाड नाही ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता मी इथं छोटा घेतला गोळा आणि हे केलं. पण मग हे बघा मस्तपैकी छोटे गोळे घेऊन लाटून घ्यायचं आहे. आणि अगर खाली लागत असेल तर तुम्ही तेल या पीठ लावू शकता. खाली अगर चिटकत असेल या लाटण्याला चिटकत असेल तर तुम्ही तेल या पिठाचा वापर करू शकता. आणि इथं जेवढं बारीक लाटते मला तेवढं मी बारीक लाटणार आहे. जास्त करून पिठाचा वापर लोक करा, तेलाचाच वापर करा. तर हे मस्तपैकी जेवढं मला बारीक लाटता येईल ना तेवढं मी बारीक लाटून घेईल. आणि आणि आता हे व्यवस्थित गोडणे झालेले एकसारखे सगळे यायला पाहिजे, म्हणून मी वाटी घेतली, वाटीचा आकार केला. आणि त्यानंतर मग हे ना सिम्पलसं हे किती बारीक लाटलं मी, एवढं बारीक लाटायचं. आणि इथं सिम्पल आहे, काही जास्त हे करायचं नाही. आणि इथं कोपऱ्याला पतटच करून द्यायचं. बघा मस्तपैकी झालं की नाही. आता अशाच पद्धतीने बाकीचे पण लाटून घेऊया. तोच गोळा मी त्याच्यात परत मिक्स केला आणि परत अजून एक लाटून घेईल. सेम तशी पद्धत करायची. पीठच्या ऐवजी तुम्ही तेलच लावून मस्तपैकी बारीक, जेवढं बारीक तुम्ही लाटू शकता तेवढं बारीक लाटा, तेव्हा ते छान येईल. या पद्धतीने मस्तपैकी तुम्ही बघू शकता, खूप सुंदर लागतात हे. आमच्या घरचे तर संपले बी, 2 दिवसात संपले. कारण ॲक्च्युली मी माझ्या मुलाला हॉस्टेलला द्यायला खाऊ बनवत राहते, त्याच्यासाठी बनवले होते. तो घेऊन गेला आणि इथं काही ठेवले तेही संपले. तर हे बघा इथं पण तसं सेम तशी पद्धत करायची. जसं प्रेस नाही करायचं, फक्त हे करायचं. त्यानंतर मग मी अजून एक गोळा घेईल आणि तो त्याच्यात हे करेल. सेम ते तसेच करत जायचं आहे. आणि तसंच लाटून तुम्ही ते गोल करू शकता. वाटलं तर तुम्ही दुसरा आकार घेऊ शकता, साधे असं गोल पण ठेवले तरी चालेल, सिम्पलसं. आणि वाटलं तर तुम्हाला अजून वेगळा काही आकार करायचा असेल तेही करू शकता. म्हणजे मठ्ठी कशी तुम्हाला पाहिजे त्या आकारात बनवू शकता. तसंही काही मठ्ठे आपण पाहिजे त्या आकार. आणि मी तुम्हाला आता
भरपूर प्रकारचे मठ्ठे तुम्हाला दाखवलेली. तुम्हाला मला कुठली माझी रेसिपी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडत असेल तर तसं कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कुठली रेसिपी म्हणजे ट्राय केलेली आहे तेही मला नक्की सांगायचं. या पद्धतीने माझी ही पण तयार आहे. चला मग अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेते. हे बघा एवढे झाले आणि हे सगळे माझे तयार आहे. आता मी दुसरीकडे तेल गरम करायला ठेवते आणि आपण सगळे तळून घेऊया. आता इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. एक मी घाण काढला गेलेला आहे माझा. म्हणजे ॲक्च्युली मी तेल गरम करत होते मग एक तळून घेतलं. याच्यात थोडी टाकून घ्यायचे. खूप छान लागते तळायला. गॅस मिडियम गॅस ठेवायची आणि खाली गॅस मिडियम गॅस आणि उलटं वाटायचं साईड व्यवस्थित तळले पाहिजे. खूप छान सगळे छान लागतं खायला. चहाबरोबर तर ती बेस्ट ऑप्शन चहाबरोबर त्याला काहीतरी लागतं. त्यापेक्षा हे खूप चांगलं पौष्टिक आहे आणि आवाज तर तुम्हाला ऐकायला येत असेल कसे खूप आवाज येतो. जर मग अशा पद्धतीने आता सगळे तळून घेते परत मी दाखवते. तर अशाच पद्धतीने सगळे तळून घेऊ आणि खूप हे असतं छान लागतं ते. हे कसं म्हणजे बाहेरच्या मुलांना हे लागतं खायला लागतं हेल्दी मध्ये खायला लागतं. तर बाहेरचं खाण्यापेक्षा ते घरच्या बनवून दिलं थोडं बाहेरचं खाणार आणि बाहेरचं हे मुलांच्या आवडीचं ही गोष्ट आपल्या दोघंच होऊन जाते. पोरांच्या आवडीचं आई वगैरे पौष्टिक खायला देतात तेही भरपूर कामं होतात. त्याच्यात पोरांना पौष्टिक खाणं बी होतं आणि त्यांच्या आवडीचं हे दुसरे ऑप्शन खूप छान असतं पौष्टिकमध्ये. तर हे बघा या पद्धतीने मी सगळे तळून घेतलेले एवढे झालेले खूप सुंदर झालेले आहेत. आता गरम थंड झाले का मग पण दाखवते तुम्हाला. खूप छान झाले खूप सुंदर आलेले आहेत आणि कलर बी एकदम बेस्ट आलेला आहे. ते बघा इथं आता हे तर एक मस्तपैकी कसे फुललेले आहेत. एक एक पाकळी मोकळी झालेली तुम्हाला मी दाखवते. जी बी झाली ती अशी चिटकली नाही आहे. हे बघा कुरकुरीत आवाज ऐकला की नाही तुम्ही. खूप छान असं झालेले आणि खुशखुश मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहे ते. तर हे बघा मस्त कशी जाळी मोकळी झालेली तुम्हाला मी प्रत्येक दाखवते. तर हिरव्या मेथीचे मठ्ठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक शेअर माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की केला. पुन्हा भेटूया पुढची